फॉर ललित प्रभाकर. ऍक्टर ललित प्रभाकर. ए फॉर ऍक्टर ललित प्रभाकर. बरं. बी फॉर ललित प्रभाकर. बॉय ललित प्रभाकर. बी फॉर बॉय ललित प्रभाकर. बरं. सी फॉर ललित प्रभाकर. हा एक नंबर. क्यूट आहे तो, क्यूट. क्यूट ललित प्रभाकर. बाबूजी काय केलं हे? अजिबात अभ्यास पूर्ण केलेला नाहीये तुम्ही. निदान 2-4 जोक तरी मारायचे. ते मला उत्तम जमतात. हे बघा, ह्याला म्हणतात आत्मविश्वास. क्षितिज ओगलाही होता फुबईफूच्या वेळेला. मग काय झालं? काय झालं? मग तिने सिरियस रोल करायला घेतले. काय आहे ना, नुसता आडनाव जोक असून फायदा नाही. बाळा, जोक नाही ग, तिचं आडनाव जोग आहे, जोग. क्षितीला एक जोक मात्र व्यवस्थित जमला. कुठला? हेमंत ढोमे. झाले तिच्यावरती विनोद करून. तिचं किमान लग्न तरी झालंय. तुझं काय? असू दे बाबा. आज माझी आई जिवंत असती तर एव्हाना माझाही विवाह झाला असता. तुला माझी किंमत अशी कळणार नाही. अरे तळहाताच्या फोडासारखं जपलंय मी तुला. नाही, मी गेल्यावरच तुला किंमत कळणार माझी. आणि आता ती वेळ आली आहे. बाबा, म्हणजे तुम्ही सुद्धा स्किट मध्ये एवढाच रोल होता का हो? अगं नव्हे, नव्हे अगं, मला विलायतेस बोलवणं आलंय. कुठे? विलायतेस. बाबा, तुम्ही साधं विले पार्लेस पण फुकटात जाता हो. ट्रेनचं तिकीट सुद्धा काढत नाही. 2दा टीसीचे फटके सुद्धा खाल्लेत. आणि विलायतेस कुठे जायला निघालात हो? तुम्ही गेल्यावर मी कोठे राहायचे बाबा? त्याची काळजी नसावी बेटा. माझा एक स्नेही आहे, कृष्णराव हिंगचाटे. कोणाचं काय? कृष्णराव हिंगचाटे माझा अत्यंत जुना आणि जवळचा मित्र आहे. शिक्षणात मी त्याला खूप मदत केली आहे बाळा. पुस्तकं देऊन? नव्हे, कॉप्या पुरवायचो. वाटलंच. तो आणि वहिनी तुझी अत्यंत छान काळजी घेतील. आपल्याला लवकरच पुण्याला जावयाचे आहे. बाबा, तुम्हाला सोडून राहायचं म्हणजे? बाळा, मी विलायतेस चाललोय म्हणून तुला रडू येते का? नाही बाबा, तुम्ही गेल्यावर तुमच्या पाकिटातले पैसे कसे ढापायचे म्हणून रडू येते बाबा. तुम्ही मायना पाठवड तुम्ही. चिटणीस. हो पंत. तुझं नाव ठेवला. जमतंय? हो पंत. साधारण माझ्या हिशोबाने असाच करायचा. ओके ओके बिके नाही चालत. पंत, हो, आज आपणास कोठे कोठे जायचं बे धंद्याले? काय आजच्या अपॉइंटमेंट काय आहे का नाही? पुणे पुणे पुणे. अच्छा, पुण्याला जायचं आहे. पुण्याला इव्हेंट आहे, पण तू ऍडव्हान्स घ्या. फुल सांगतो, ऍडव्हान्स फुल पाहिजे आपल्याला. पुणेरी ते उगाच खर्च नाही केला आपण 3,500. ओके, पुणेरी जरा वाटलं पाहिजे. बोला. पंत, आज आपण कोठे कोठे जायचे आहे धन्याला? मी तुम्हाला किती वेळची विचारून राहिला, मला सांगून द्या राहिला तू अजूनपर्यंत. सेम आवाज येते. पुण्याचे लोक बोलतात ना, सेम सेम टू सेम आवाज येते.
नुसता नाकातून आवाज काढून काही होत नाही, त्यासाठी एक पुणेरी बाणा पाहिजे. माणूस पुण्याचा असेल म्हणजे तो पुण्यात जन्मला तर तो पुणेरी वाटतो. अरे काय सांगून राहिले मग त्या जसराजचं कसं हा ते आहेत पुणेरी पण वाटतात दुबईचेच ना जिनी. मग आपल्याला असं वाटतं कधीही वाटते असा जसराज येईल आणि म्हणून हुकूम माझा ऐका. एक मिनिट दुबईपर्यंत ठीक होतो. हुकूम माझा ऐका नसतो, हुकूम मेरे आका. नाही 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 ते पुण्याचे आहेत, ते कोणाचं ऐकत नाही. ते फक्त हुकूम सोडतात. तुला सांगतो अरे पोलीस पण त्यांना विदाऊट हेल्मेट अडवत नाही रस्त्यावर. का एवढं म्हणजे दरार आहे? नाही 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 ते पुण्यात चालतात की नाही तर ते डोक्यावर काहीच घालत नाही. पोलिसाला वाटतं बा हेल्मेट घालूनच आला का माणूस. गाडी निघून जात त्यांची. असं आहे त्यांचं. मालक हा हा आम्ही येतो. का संपला तुमचा रोल? नाही नाही परत एकदा एंट्री आहे. अच्छा जा या. नमस्कार. मी फार मोठा उद्योगपती टाकला. फार मोठा उद्योगपती आहे आणि मग तुम्हाला तर मालूमच आहे का माझ्यानंतर माझा उद्योग माझा मुलगा प्रेम सांभाळेल याच्यात मला शंकाच उरलेली नाही. खतरनाक आज तर यार. हा रात्रभर चालतंय आज. आज रात्रभर याच्यात मला शंकाच उरलेली नाही. पण माझा प्रेम कुठं आहे माझ्या हिस विचारायला पाहिजे. एक मिनिट मी माझ्या हिस आवाज देतो. ए कुशल्या आपलं हे कौशल्या कौशल्या. पाहिला आमचा वा पाहिला आमचा ब्लॅक अँड व्हाईट हनी सिंग. काय आहे नाथा पुरे आता बस झाली आमची ही अवहेलन. अव हेलना म्हणते त्याला हेलना. हेलन नाही तुझ्या आता धिंगाणा करून आली ना तो आहे हेलन. कॉलेजमध्ये असताना म्हस हा तू मसच म्हणत असेल ना कॉलेजमध्ये. मज 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 हा असतं मग ते. मज मज म्हण मज मला हा, मज मला कॉलेजमध्ये असताना मस हा भाग्यश्री मिलिंद म्हणावयाचे सगळे. नाही नाही हे चूक आहे. तुला मिलिंद शिंदे म्हणत असतील सगळे. एक नंबर विलन तांबळे बाबा सेम दिसते तू. कशाचं पेनाचं कौतुक नाही तुम्हाला? तुम्ही आणि ऋषिकेश रानडे सेम, दोघेही सेम. का ते त्यांच्यात मनात काय सेम आहे? त्याचं एक वय वाढत नाही आणि तुमची एक अक्कल वाढत नाही.